नमस्कार सर्व विठ्ठल भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण विठ्ठल मूर्तीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊयात विठुरायाच्या मूर्तीबद्दल सर्व माहिती। त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच साऱ्या माहितीसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। इकडे लक्ष द्या सर्वांनी। ही पुंडलिकाला दिलेली वीट आहे। विठेवर देव उभे आहे। मुक्तिकेशी नावाची एक दासी होती। तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता। जेव्हा ती देवाच्या दर्शन झाली तेव्हा देवाने तिच्यापेक्षा नाजूक रूप घेतलेले। जेव्हा तिने आपले हात देवाच्या पायावर टेकवले तेव्हा ही पोटरुतलेली जागा आहे। ही कृष्णावतारात गोकुळात गुरे राखायची काठी आहे। हा पितांबरचा सोगा आहे। हा वासनिवेलाचा कतोड आहे। डाव्या हातामध्ये शंख आहे। उजव्या हातात कमल पुष्प आहे। ही ब्रह्मदेवाने जन्म घेतलेली जागा आहे। हे अर्धांगिनी रुक्मिणीवासना स्थान आहे। हे मृगलांचन आहे। हा कौस्तुभमणी आहे। हे मकराकाल कुंडल आहे आणि शिवाकाल मस्तक आहे। श्री विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू असून देवाला विष्णूचा अवतार मानले जाते। भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर देव उभे आहेत। देवाच्या मूर्तीवर रुक्तकेशी नावाच्या दासीच्या बोटाच्या रुतलेल्या खुणा आहेत। देवाच्या मूर्तीवर कृष्ण अवतारातील गायी राखायची काठी आहे। पितांबराचा सोगा आहे। उजव्या हाती कमल पुष्प तर डाव्या हाती शंख आहे। कमरेला करदोडा आहे तर नाभीमध्ये ब्रह्मदेवाचे उगमस्थान आहे। देवाच्या छातीवरती भृगु ऋषींनी केलेल्या प्रहारामुळे झालेली खून दिसत आहे। गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे व कानामध्ये मकर कुंडले आहेत। श्री विठ्ठल हे हरिवहाराचे प्रतीक असल्याने मस्तकी शिवपिंड धारण केलेले आहे। अशी ही अद्भुत विठ्ठलाची मूर्ती असून आपण देवाच्या मूर्तीबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।